वंदे गाडी चल गाडी काढ तुझीच आहेत ना सर आहेत ना सर आहेत ना खऱ्या अर्थाने ठाकरे सरकारचं जे अपयश आहे हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीवर फोडण्याचा प्रयत्न करतात। अमरावतीमध्ये दंगा झाली, त्या दंगेमध्ये एकतर्फी सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत आणि कुठेतरी त्याच्यातून लोकांसमोर नागरिकांसमोर काही गोष्टी खऱ्या आल्या पाहिजे। या दंगलीमागे कोणाचा हात आहे, ही दंगल कोणी घडवून आणली, हे खऱ्या अर्थाने या सरकारने याची चौकशी करावी, इन्क्वायरी करावी आणि म्हणूनच आम्ही आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी या सर्कल कार्यालयामध्ये आलो। त्यांच्या मार्फत आम्ही ते निवेदन त्यांना दिलं। तसेच भारतामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव जे गगनाला भिडले होते, जे भाव वाढले होते ते आदरणीय सन्माननीय मोदी सरकारने ते कमी केले। 7 रुपये डिझेलवर कमी केले, 5 रुपये पेट्रोलवर कमी केले आणि तोच धागा पकडून जवळजवळ या देशाच्या 25 राज्याने देखील आपला व्हॅट कमी केला आणि त्या माध्यमातून जनतेला रिलीफ दिली। हे ठाकरे सरकार एवढं निकम्म सरकार आहे की डिझेल पेट्रोलच्या भाववाढी संदर्भामध्ये यांनी सायकलवर मोर्चे काढले, काँग्रेसने बैलगाडीवर मोर्चे काढले आणि आता मूग गिळून बसलेत की तुम्ही जर व्हॅट कमी केला तर लोकांना खूप मोठा प्रमाणात त्यांना रिलीफ मिळेल। आज डिझेलची आणि पेट्रोलची चेन अशी आहे, मगाशी मी बोलल्याप्रमाणे सुईचे देखील भाव वाढतो त्याच्यामुळे आणि म्हणूनच हे भाव कुठेतरी त्यांनी व्हॅट कमी करावा, त्यांनी आपला सेस कमी करावा आणि जनतेला रिलीफ द्यावी। हे सोडून त्यांनी काल तर कहरच केला, त्यांनी दारूवर सेस कमी केला। म्हणजे बघा, हे सरकार यांचा गृहमंत्री वसुलीसाठी जेलमध्ये आहे। 100 कोटीची वसुली या बारवाल्यांकडून घेत आहेत। आज मला असा विश्वास असं वाटतंय की निश्चितच ह्या दारूच्या यांच्या व्यावसायिकांनी यांची भेट घेऊन यांना काहीतरी 100 कोटीच्या वरती किंवा काहीतरी यांना दिलं गेलं असेल, म्हणून त्यांचा माल संपावा म्हणून किंवा त्यांचा गिऱ्हाईक वाढावा म्हणून यांनी त्याचे भाव कमी केलेत। जनता मरोत, घरची गृहिणी मरोत, यांना त्याचं पडलेलं नाही आहे। आज गृहिणीला त्रास आहे पेट्रोल डिझेलच्या भाववाढीमुळे, नाक त्यांना महागाई वाढते, भाजी वाढते, डाळी वाढत आहेत, किराणा माल वाढतो, याचा त्रास त्यांना सहन होत नाहीत आणि अशा प्रकारे आपला घरचा माणूस कुठे दारूच्या व्यसनामध्ये जाईल या आणि निवेदन देऊ। धन्यवाद। स्कॉर्पिओ पण आहे बघ जवळ, आली आली हाँ बराबर। उन्होंने यहाँ पे किस बात को लेकर निवेदन दिया और क्या मांग की है? 12 नवंबर को महाराष्ट्र के 3 बड़े शहरों में कई अप्रिय घटनाएं घटी हैं। पिछले 7 साल से महाराष्ट्र में कोई भी धार्मिक तनाव का वातावरण नहीं रहा, फिर अचानक से ये ऐसी घटनाएं क्यों घट रही है? कारण क्या है? तो त्रिपुरा में कोई धार्मिक स्थल का नुकसान किया गया, जिसको बाद में ऐसे बताया गया कि वो फेक न्यूज़ है, यानी इसके पीछे कोई ना कोई षड्यंत्र है। और ऐसा षड्यंत्र क्यों रचा जा रहा है? तो पिछले 2 साल से महाराष्ट्र पर जो महाविकास आघाड़ी सरकार में है, सत्ता में है, उनके मंत्री खुद वसूली के कांड में पकड़े जा रहे हैं, उनको अरेस्ट हो रहा है, मंत्रियों के घोटाले बाहर आ रहे हैं और इस कारण से सरकार की छवि अगर बचानी है तो इस प्रकार से धार्मिक तनाव फैलाना ये बहुत पुरानी रणनीति है और इस रणनीति के तहत महाराष्ट्र को फिर एक बार अशांत करने का ये प्रयास है। लेकिन इस प्रकार के किसी भी प्रयास को भारतीय जनता पार्टी आगे जाकर सहन नहीं करेगी और इसका एक प्रकार से जवाब ये तुरंत 13 तारीख को दिया गया। अभी इसके बाद क्या हुआ? तो पिछले 8 दिन में अमरावती में कई ऐसे बेगुनाह तरुण है, युवक है, जिनके ऊपर कार्रवाई की गई
भारतीय जनता पार्टी और सहयोगी संगठनों के ये सारे तरुण जिनको नाहक तकलीफ देने का एक प्रकार से प्रयास ये प्रशासन के माध्यम से हो रहा है। जिन्होंने 12 तारीख को तोड़फोड़ की, धार्मिक उन्माद मचाया, उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं, लेकिन प्रतिक्रिया के रूप में 13 तारीख को जिन्होंने सारी घटनाएं की, मोर्चा निकाला शांतिपूर्ण तरीके से, उनके ऊपर 307 के गुना भी लगाने के लिए ये प्रशासन कम नहीं कर रहा है। इसका निषेध करने के लिए आज नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के माध्यम से यहाँ के स्थानिक प्रशासन को निवेदन दिया गया। उनको बताया गया कि महाराष्ट्र की 12 कोटी जनता ये सजग है, इन सारे प्रयासों को पलटाने के लिए तैयार है और इस उद्धव ठाकरे जी के भ्रष्टाचारी सत्ता को, सरकार को एक प्रकार से जागरूक करने के लिए आज भारतीय जनता पार्टी सिद्ध है। 3 विरुद्ध 1 की लड़ाई में अब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और जनता की साथ ये हमेशा हमारे साथ रहेगी, ऐसा एक विश्वास है और इस प्रकार का निवेदन हमने यहाँ पर स्थानिक प्रशासन को दिया है। सर